म्हणजे तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी आमच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे, पण नेमकं काय येणाऱ्या काळात होईल हे आता तरी सांगता येणार नाही. परंतु जर अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रित असेल तर शिवसेना त्याच्यात नसेल एवढं नक्की. तेजस्विनी घोसाळकर यांनी आपल्या पतीचा फोटो लावू नये, त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो तेजस्विनी यांनी लावू नये, त्यांनी तर कोणताही फोटो लावावा असे अभिषेक यांचे कट्टर शिवसैनिक होते. तर प्रश्न निर्माण झाला, म्हणजे काय फोटो लावू नये त्यांनी त्यांच्या पतीचा प्रचारात, असं कोणी म्हटलंय का? कोण म्हटलं? तेजस्विनी घोसाळकर नाही, त्या काय म्हटल्या? संजय राऊत म्हणाले की तेजस्विनी घोसाळकर जे आहेत त्यांनी त्यांच्या पतीचा फोटो वापरू नये. नाही, हे तर बरोबर आहे. अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता. दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळे शिवसेनेत नाहीत, त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल. त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये टीका करत असं म्हणतात की हे कुठेही संकुचित मानसिकता आहे, कुठेही राजकारण केलं जात आहे. शिरसाट यांनी हे शिकवण्याची गरज नाही कुठं राजकारण आणि कुठं संकुचितपणा, कारण शिरसाट प्रत्येक पावलापावली राजकारण करतात आणि पावलोपावली संकुचित वृत्ती ठेवत असतात. जसं आदित्य ठाकरे येणार तर त्यांचं लगेच पोटात दुखायला लागलं, हा संकुचितपणा आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे प्रचाराचा, सगळ्यांना अधिकार आहे सगळ्या गोष्टी करायच्या. तर शिरसाटांनी असा संकुचितपणा आणि राजकारण याविषयी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक होईल. उद्धव सेनेचं जागा वाटप किती जागा आमच्याकडे 100 जागेवरचे उमेदवार आलेले आहेत 115 पैकी. त्यातल्या किती लढायच्या अजून निश्चित झालेले नाही, परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वंचित असेल यांच्या बरोबर चर्चेची आमची तयारी आहे. ही चर्चा जर झाली तर शिवसेनेचं एक पाऊल मागे यायची तयारी आहे, पण नाही झाले तर शिवसेना आपल्या ताकदीवर सुद्धा लढू शकेल. महायुतीचं एकमत होत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं? त्यांचे निरोप आलेले आहे, परंतु तेही काही त्यांच्याबरोबर त्यांना काही घेणं हे पॉलिटिकली तात्विकदृष्ट्या योग्य होणार नाही असं आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं मत झालेलं आहे. काल रात्री 2 वाजेपर्यंत महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत, मात्र काही तोडगा निघालेला नाहीये. आज देखील पुन्हा बोलणी करू अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे. त्यांच्या दोन पक्षाचं काय चालू आहे याच्यात आम्ही तरी लक्ष देत नाही. युती त्यांची होईल न होईल मला माहिती नाही, परंतु प्रचंड प्रमाणात या मला जी माहिती आहे आतापर्यंत 2005 असेल, 2010 असेल, 2015 असेल, याच्यात शिवसेनेने जवळपास 60-65 जागा आणि भारतीय जनता पार्टीनं फक्त 30-35 जागा लढलेल्या घटना घडलेल्या आहेत. आता हे लोक शिवसेना फोडून गद्दारी करून गेले, इथं त्यांचे 2 निवडून आले, तरी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कुरघोडी करते असं कानावर येतंय. भारतीय जनता पार्टीला जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक जे आहेत, शिंदे सेना आहे, त्यांना कमी जागा आणि भारतीय जनता पार्टीला जास्त जागा अशा पद्धतीनं त्यांच्या बोलणी चालू आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की 2005, 10 आणि 15च्या साली ज्या ज्या अलायन्स झाल्या त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत. 2000ला काही अलायन्स नव्हती झाली, पण मागच्या 3 अलायन्स झाल्या त्या याच्यामध्ये शिवसेनेनं जवळपास 65 जागा आणि भारतीय जनता पार्टीनं 35 ते 40 जागा अशा पद्धतीनं जागा लढलेल्या होत्या. याचाच अर्थ असा दिसतो की स्वतःला शिवसेना म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफटत जायचं,
या स्थितीमध्ये संभाजीनगरचे शिंदे सेना आलेली आहे. 100%. मी सांगतो काय, मी 5, 10 आणि 15 याच्यात शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या होत्या. आताही त्यांचे 2 आमदार आहे, भाजपचा एकच आमदार आहे, तरी भाजपच्या जास्त जागा कशा असू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.